नमस्कार मित्रांनो, आपल्याला मराठी वर्णमाला हा जो घटक शिकायचा आहे, हा शिकत असताना आपल्याला मराठीतील वर्ण किती आहेत, मग त्याच्यामध्ये स्वर किती, स्वरादी किती, हे दोन्ही मिळून किती आणि व्यंजन किती याचा अभ्यास असणं फार महत्त्वाचं आहे. कोणतीही परीक्षा म्हणलं की आपल्याला स्वर व्यंजन यांचा अभ्यास करावाच लागतो. अगदी पहिली दुसरीला तर अभ्यासाला आहेच तो घटक, पण आपण तेवढं त्याचं गांभीर्याने घेत नाही, म्हणून आपल्याला हे पुन्हा शिकायची वेळ येते. यामध्ये मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. 52 वर्ण आहेत. वर्ण याचा अर्थ आपल्या तोंडातून जे शब्दध्वनी बाहेर पडतात त्याला वर्ण असे म्हणतो. आणि याची एक सलगता आहे, त्याला ती मालिका आहे, म्हणून त्याला वर्णमाला असे म्हणतात. मग याच्यामध्ये 4 प्रकारे आपल्याला वर्णाचे विभाग पाडता येतात. पहिला आहे स्वर. हे स्वर म्हणजे काय? जेव्हा एक उच्चारण करताना इतर अवयव मुखावाटे बोलताना उच्चारताना इतर अवयव कुठेही स्पर्श होत नाही, ते सहज उच्चारतात जातात, त्यालाच स्वर असे म्हणतात. मग हे स्वर किती आहे तर आपण अगोदर स्वर कोणते आहे ते वाचूयात आणि मग मोजूयात. अ, आ, ई, उ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ. ही जी अक्षर आहेत ही झाली 14. किती झाली? 14 अक्षर आहेत. ही 14 स्वर आहेत. मग याचा क्रमच त्यांनी सांगितला आहे. पण ते जर पुस्तकात पाहिलं असेल तर तुम्हाला वर्णमालेतील 7व्या क्रमांकाचा स्वर कोणता तर ऋ हाच येतो. आणि लू हाही स्वरच आहे, पण हा संस्कृत भाषेतून जसाचे तसाच मराठी भाषेमध्ये घेतलेला आहे. त्याच्यापासून आतापर्यंत फक्त एकच शब्द तयार होतो, तो आहे क्लुप्ती. हा एक शब्द तेवढाच त्याचा मालकीचा आहे थोडक्यात. आणि मग हे जोडून आल्यानंतर याची एक शब्द रचना तयार होते. ती रचना मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगणार आहे. म्हणून स्वर आहेत 14, ते याच क्रमाने पाठ करून ठेवायचे आहेत. नंतर दुसरं आहे स्वरादी. तर स्वरादीमध्ये 2 घटक आहेत, एक अनुस्वार आणि 2 विसर्ग. आहा, आ. याच्यामध्ये अ आधी येतो आणि नंतर अनुस्वार येतो. म्हणजे स्वर म्हणजे बसणे. अच्या नंतर जो बसतो त्याला अनुस्वार असे म्हणतात, त्याला किंवा शीर्ष बिंदू असेही म्हणतात. आणि विसर्ग अह, तर ह असा उच्चार होतो आणि इथं थोडीशी हवा श्वास सोडला जातो. श्वास सोडला जातो. विसर्ग म्हणजे सोडणे, म्हणून हेही याच्यामध्ये, पण त्याचा स्वरादीमध्ये येतो. त्यानंतर आपल्याला पाहिजे व्यंजन. आता ही व्यंजन आपण पाहत असताना की याच्यामध्ये 2 प्रकारची व्यंजन आहेत. याच्यामध्ये 2 प्रकारची व्यंजन आहेत. ही 2 प्रकारची व्यंजन कोणती तर क, ख, ग, घ, घ, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, स, ह, ळ. ही आहेत, ही 34 व्यंजन आहेत. ही 34 ही आहेत 34. आणि खाली आहे श आणि ज्ञ, ही आहेत 2. बघा आता ही जी आहे, आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर याचे पाय मोडले, पण मग ही अर्धी लिहायची कशी? अर्धी लिहायची कशी? ते दिसायला चांगलं वाटणार नाही आणि आपल्याला लेखन करतानाही अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणून आपण त्याला हलंत केलं, त्याचा पाय मोडला, म्हणून हलंत अक्षरही व्यंजनाला असं म्हणतात. त्याला 4-5 नाव आहेत, पण तुम्ही एवढे लक्षात नका ठेवू. आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुम्ही त्याच्यातून घ्यायचं आहे. मग आता ही झाली आहे, ही सगळी जर मोजली आपण तर ही सगळी भरतात 52.
किती भारतात? ही 52 वर्णमाला अक्षरांची वर्णमाला आहे आपल्याला. आणि मग याचा अभ्यास करायचा आहे, म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, याचा सराव करा. आपल्याला वाटतं तितकं सोपं, पण रू आणि लू आपण कधीही याचा सराव करत नाही. त्याच्यामुळे हे आपल्याला कायम जोड अक्षर असल्याचाच भास होतो. पण ही जोड अक्षर नसून ही स्वरातले, या स्वरांप्रमाणेच ही दोन स्वर आहेत. म्हणजे हे एकूण झाले 16 होतात आणि हे होतात 36. 16 आणि 36 52 होतात. आणि याचा अभ्यास झाला, हे एकदा आलं, पण हे क्रमवार येणं फार गरजेचं आहे. आपण वर्गामध्ये शिकत असताना कधी कधी तुम्हाला आपण शिकवताना व शिकवला जातो, व नंतर क शिकवला जातो. म्हणजे वची कसा एक भाग आहे, नंतर वचा अवयव पण जोडणी करतो. समान अवयव असणाऱ्या अक्षराची सुरुवात शिकवत असतो. पण वर्णमालेमध्ये कोणतेही अक्षर कुठे लिहून चालत नाही, ते योग्य क्रमानेच असावे लागते, तेव्हाच त्याचा अर्थ तयार होतो. मग आता ह्या सगळ्या अक्षरांना, ह्या सगळ्या व्यंजनाला अ हे जर स्वर जोडला आपण, तर ही पूर्ण अक्षर तयार होतील. मग आपण या स्वरांना एक वेगळी चिन्ह दिली आहे. ज्यावेळेस ती लिहिता असताना आपण याला चिन्ह दिले आहेत आणि ते चिन्ह जोडून पूर्ण अक्षर तयार होतं. ते मी तुम्हाला पुढच्या पाठामध्ये सांगणार आहे. तेव्हा आता तुम्ही हे पाठ करा. याच्यामध्ये बरेच घटक आहेत. संयुक्त स्वर आहेत, दीर्घ स्वर आहेत, ऱ्हस्व स्वर आहेत. याच्यातही पण आहे उच्चार स्थानावरून कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ्य, घर्षंघर्ष, उष्म, हेही उष्म याच्यामध्ये येतात. पण यात का अभ्यास काय तुम्हाला नाही, तुम्ही फक्त ही वर्णमाला याचप्रमाणे पाठ करून ठेवायची आणि आज ती तुम्ही लिहून काढा आणि वाचा. पहिला परत मी एकदा वाचून दाखवतो, याप्रमाणे वाचून ठेवा. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ऐ, ऐ, ओ, अ, औ, आहा, क, ख, ग, घ, घ, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष आदी ज्ञ ह्या घटकामध्ये. आता शेवटचा मुद्दा राहिला आपल्याकडून का संयुक्त व्यंजन का म्हणायचं. तर हा क्ष आणि हा ज्ञ हा फार गमतीशीर अक्षर आहे. इथं आपण पाहिलंय क अधिक अ घेतला म्हणून क हे अक्षर तयार झाले. पण इथं दोनच आहे, एक आलंय व्यंजन, एक आलंय स्वर. म्हणजे एक व्यंजन एक स्वर मिळून दोघांची जोडी झाली आणि पूर्ण व्यंजन तयार झालं. पण इथं क्ष मध्ये तसं होत नाही. श मध्ये क येतो अर्धा, अधिक श येतो अर्धा, अधिक अ येतो. म्हणजे इथं एकापेक्षा दोन व्यंजन जास्तीचे आलेत. क आलाय, श आलाय आणि त्याला शेवटी स्वर जोडलाय. स्वराशिवाय व्यंजन पूर्ण होत नाही, म्हणून स्वर लक्षात ठेवायचे. स्वर आल्यानंतरच ते अक्षर पूर्ण होतं. आणि ज्ञ पण गंमत आहे. ज्ञची काय गंमत आहे, तर ज्ञ हे अक्षर लिहित असताना आपल्याला सहज आणि सोपं वाटतं, पण त्याची ज्यावेळेस आपण फोड करतो त्यावेळेस त्याची फोड अशी होती द अधिक न अधिक य अधिक अ. कारण तेव्हा ज्ञ हे जोडाक्षरयुक्त व्यंजन किंवा संयुक्त व्यंजन तयार झालेले असते. संयुक्त व्यंजन तयार झालेली असतात, म्हणून याला जोड अक्षर व्यंजन असेही म्हणतात. याच्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये दिलेलं आहे वर्णमालेतील जोड अक्षरे कोणती असा जर प्रश्न विचारला तर श आणि हे वर्णमालेतील
जोडाक्षर आहेत. तर ती जोडाक्षर कशी आहेत तेही मी सांगितले तुम्हाला. क श ही एकत्र आली, त्याला अ हा स्वर जोडला आणि मग श हे अक्षर तयार झालं. तसंच ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ ही अक्षरं ज्यावेळेस एकमेकांना जोडतात तेव्हा ज्ञ हे अक्षर तयार झालं. म्हणून वर्णमालेतील संयुक्त किंवा जोड अक्षरं कोणती आहेत तर क्ष ज्ञ. पण याचा समावेश सुद्धा याच्यातच केला आहे. म्हणून याची बेरीज धरली आहे 36 आणि या दोघांची बेरीज धरली आहे 16. 16 आणि 36 मग झाली 52. मग एवढा आपल्याला याचा अभ्यास करायचा. आज तुम्ही वहीमध्ये हे सगळं या क्रमाने लिहून घ्या, लिहून ठेवा, वाचून ठेवा. नंतर उद्याला मी तुम्हाला याच्यामधले वर्णमालेच्या किंवा स्वरांच्या चिन्हाचा वापर करून कोणती जोडाक्षरं होतात आणि कोणती जोडाक्षरं होत नाही हा आपल्याला टॉपिक पाहायचा आहे. तेव्हा धन्यवाद.